मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस आमरण उपोषण केलं। लाखो मराठा बांधव गावखेड्यातून या आंदोलनाला पाठिंबा देत मुंबईमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अखेर 5 दिवसांनंतर मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचा जी.आर. मराठा आरक्षण उपसमितीने मनोज जरांगे पाटलांच्या हाती दिला आणि त्याच दिवशी सायंकाळी सरकारने केवळ शब्दांची फेरफार केली आहे, हा जी.आरच फसवा आहे असं सर्वप्रथम म्हणणारे ॲडव्होकेट योगेश केदार आता माझ्यासोबत आहेत। दादा, ज्या दिवशी संपूर्ण जण आनंदोत्सव साजरा करत होते, जल्लोष साजरा करत होते, आता मिळालंच आरक्षण असं सगळे म्हणत होते, त्यावेळी तुम्ही एकमेव असे होतात की सरकारने शब्दांची फेरफार केलेली आहे, हा जी.आरच फसवा आहे असं म्हणत होते, कारण तो जी.आर तुम्ही स्वतः अभ्यासून देखील पाहिला होता। नेमकं हे स्टेटमेंट तुम्ही पहिल्यांदाच कसं केलं किंवा का केलं एवढं सगळा समाज आनंदोत्सव साजरा करत असताना? नाही, ज्यावेळेस जी.आर. माझ्या हातात आला त्यावेळेस समाज आनंदोत्सव साजरा करत नव्हता। सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी, मंत्री महोदयांनी त्यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ घेऊन आलं होतं आणि त्यांनी काही कागद आणला होता आणि त्या मंत्रिमंडळ उपसमितीत कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली, कुठल्या विषयावर निर्णय झाले हे सांगण्यासाठी म्हणजे तो कागद जरांगे पाटलांच्या तिथे त्यांनी ठेवला आणि त्यामध्ये अनेक विषय होते। बाबा, मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटेरच्या अनुषंगानं तो एक प्रस्तावित आहे, सातारा प्रस्तावित आहे, शिंदे समितीच्या वाढीचा, गुन्हे माघार घेण्याचा, असा तो होता। पण तिथं मंत्री महोदय काय दाखवत होते की आम्ही जी.आरवर सही करायला लागलो। मनोज दादांना काय वाटलं की हे लगे डायरेक्ट मंत्री महोदय जी.आरवर, मंत्र्यांना काय जी.आरवर सही करायचा अधिकार नाहीत। पण मला काय तिथं काय विषय नव्हता, पण तो कागद हातात घेतल्यानंतर मनोज दादांनी माझ्या हातात दिला आणि म्हणाले की ह्यात काही खोट आहे का, ह्यात काही चुकीचं आहे का, हे तुम्ही सांगा। मी म्हणालो बाबा ठीक आहे, मनोज दादा आमचे 6 कोटी मराठा समाजाचे नेतृत्व करायला लागले आणि त्यांनी मला काही जबाबदारी देणं म्हणजे अख्ख्या 6 कोटी मराठा समाजानं मला जबाबदारी देणं असं आहे। हा भाव घेऊन मी तो जी.आर. आम्ही वाचला, म्हणजे तो कागद वाचला, त्याच्या विषयावरूनच लक्षात आले की सरकार आम्हाला फेरफार करायला लागले। मग आम्ही गेलो, माझ्यासोबत अजून एक साताराचे आमचे अभ्यासक होते, तेही म्हणाले की नाही ह्यात काही खरं नाही, यात आमच्या साताराच्या तर लोकांना तर मिळणारच नाही आता सध्या, काय आश्वासनात काही कोणी खरं नाही, पण मराठवाड्याच्या लोकांना मिळायचं, तुमचं मत मिळणार नाही हे तुमचं मत मला स्पष्ट दिसायला लागलं असं ते आमच्या अभ्यासक मित्रांनी बोलले आणि आम्ही दोघंजण तिकडे गेलो आणि तिथं जाऊन आम्ही दादांना सांगायचा प्रयत्न केला की दादा, ह्या सरकारला आपण आता सांगायला पाहिजे की अजून एक तास दीड तास तुम्ही थांबा, आत्ता आपण लगेच निर्णय द्यायला नको, कारण ह्यातनं काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत। मराठवाड्यातल्या मराठ्यांना जे आपण समजायला लागलो की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे गॅजेटेरनुसार, तर तसं काही नाही आहे। गॅजेटेरचा फक्त उल्लेख व्हायला लागला आहे, पण पुढं ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस तो गॅजेटेरमधला आपण मराठा हा कुणबी म्हणून स्वीकारायला असं काही दिसत नाही बरं का दादा। आम्हाला हे प्राथमिक दृष्टी दिसाले, सरकारला अजून वेळ घ्यायला लावू आपण, त्यांना सांगा थांबा आणि आम्ही जाऊन चर्चा करतो। ते म्हणाले नाही, तुमच्या पोटात काळा असते का, तुम्ही विष आहे तुमच्या पोटात। तुम्ही वाशीमध्ये सुद्धा असंच बोलला होता आझाद मैदानमध्ये उभा राहून की सगळे सोयरे सरकारनं कायदा केलेला असताना त्यांना मी बोललो होतो, सगळे सोयरे दिलेला असताना मी म्हणालो होतो की नाही हे खोट आहे, हे चुकीचं आहे, दादा आपल्याला फसवायला लागले। ते गावाकडे गेल्यानंतर लोकांना कळालं की योगेश केदार जे म्हणत होते ते खरं। दादांच्या मनात तोही विषय होता की नाही आत्ता ह्यावेळेस आपण योगेश केदारच्याच हातात देऊ। मग जर दादांनी माझ्या हातात दिलं तर माझं परम कर्तव्य होतं की माझ्या नेतृत्वाला, आमच्या समाज नेतृत्वाला काय करायला पाहिजे, मी सत्य सांगितलं पाहिजे। मी सरकारमधला होतो, सरकारच्या एका पक्षातला होतो, मी आंदोलनात सहभागी झालो होतो। का झालो होतो तर बाबा छगनराव भुजबळ साहेब म्हणायला लागले मराठा जातीचा द्वेष करून बोलायला लागलेत। संविधानिक पदावर असताना जर ते मराठ्यांचा द्वेष करत असतील तर मी तर एक पक्षाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, मी माझ्या समाजाची बाजू घेतली पाहिजे, मी माझ्या मनोज दादांसोबत चाललं पाहिजे। मग ह्या भावनेतनं आम्ही सहभागी होतोही आणि तिथेही मी उभा होतो। मग ज्या क्षणाला माझ्यावर जबाबदारी आली आणि मी समाजाला फसवू शकत नव्हतो, सरकारनं चुकीचं दिलं होतं हे धाडसानं सांगायची नीतिमत्ता माझ्यात होती, पहिल्यापासून आहे आणि मी दादांना ते सांगितलं की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे, सरकारने नवीन काहीच केलेलं नाही, सरकारने जुनीच दारू नव्या बाटलीत घालून दिलेली आहे। इंग्लिशमधली एक म्हण आहे, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल। दादा, तुम्ही ज्यावेळी हे सगळं सांगत होता, स्टेजवरून जात होता, त्यावेळी जरांगे पाटलांकडून तुम्हाला तिकडून निघून जायला देखील सांगितलं गेलं आणि आता सुद्धा आम्ही सोशल मीडियावर पाहतोय की एक विशिष्ट काही ट्रोल आर्मी, ज्याला आपण साध्या शब्दामध्ये म्हणू शकतो, तर त्यांच्याकडनं
तुमचं मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग देखील आपल्याला होताना पाहायला मिळते. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? नाही, ट्रोलिंग गँग हे जे आहे ते गैरसमजातनं करायला लागलेत. मनोज दादांनी म्हटलेत की काही अभ्यासक आंदोलनात सहभागी न होता, काही न करता माझ्यावर टीका करायला. मी काय मनोज दादावर टीका केलेला माणूस नाही. जे काही अभ्यासक होते ते आंदोलनात नव्हते असं मनोज दादांना वाटते. पण योगेश केदार आंदोलनात होता. योगेश केदार आजचा नाही आहे. योगेश केदारनी मराठा समाजाला ओबीसीतल्या आरक्षणाची मागणी समजावून सांगण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात हे मनोज दादालाही माहिती आहे आणि समाजालाही माहिती आहे. मी तुळजापूरवरनं मुंबईपर्यंत चालत गेलो. ज्या वेळेस अख्ख्या मराठा समाजात कोणालाच मान्य नव्हतं ओबीसीतलं आरक्षण, त्यावेळेला आम्ही ओबीसीतच मराठ्यांचा हक्क कसा आहे, मराठ्यांना ओबीसी आरक्षणच हिताचं कसं आहे हे सांगणारा मी होतो. उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यात उन्हाळाभर चालत गावगाव सभा घेत मुंबईपर्यंत गेलो आणि पूर्ण पावसाळा ऑगस्ट महिन्यापर्यंत 10 ऑगस्टपर्यंत चिखलात बसलेला मी एक तरुण होतो ना. माझं पण त्या आगाने माझी पण भूमिका समाजालाही माहिती आहे आणि दादालाही माहिती आहे. त्यामुळे मला दादा म्हणणार नाही की योगेश का. आणि मी सुरुवातीच्या दिवसापासून मनोज दादांच्यावर काही बोललो नाही. माझी एक भूमिका स्पष्ट आहे की सरकारनं मराठा समाजाच्या तोंडावर पानं पुसलेली आहेत. मराठ्यांना सरकारनं फसवलेलं आहे आणि मराठा समाजाला आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. हीच माझी भूमिका आहे. माझे कर्तव्य होते की मला जर समजा मी जर त्या दिवशी हो मध्ये हो मिळवलं असतं, सरकारचा GR हा चांगला आहे असं म्हणालो असतो, तर अख्ख्या मराठ्यांनी माझ्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला असता. मनोज दादांनी जर त्याला विचारलेलं आहे, या माणसाला विचारलं, हा स्वतः कायदे जाणतोय असं म्हणतो, ओबीसी आरक्षणात लढलेला माणूस आहे. मनोज दादांनी सांगितले की मला काही कळत नाही यातलं कायदा, तुम्ही तपासून द्या असं जेव्हा म्हणलेलं होतं त्यावेळेला मी खोटं बोलू शकत नव्हतो. आणि मी जर बोललो असतो ना तर दुसऱ्या दिवशीपासून समाजातल्याच लोकांनी काय बोलले असते, हा सरकारचा दलाल आहे, हा RSSचा दलाल आहे, हा शासनानं सोडलेला दलाल आहे. माझ्या कपाळावर माझ्या काय मारलं असतं, गद्दारीचा शिक्का मारला असता. पण माझ्यात नीतिमत्ता एवढी होती, ज्यावेळेस खरं सांगायचं होतं दादाने विचारलं म्हणून मी सांगितलं ह्या GR मध्ये फसवणूक आहे. आणि ती माझी गोष्ट सगळ्या महाराष्ट्रानं मान्य केली, वेगवेगळ्या अभ्यासनिकांनी मान्य केली, जज लोकांनी मान्य केली, वकील लोक आता मान्य करालेत, सरकारने 2दा सुधारणा केल्या. आजही माझं म्हणणं आहे की त्यातूनही आमच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना काही फायदा होणार नाही. निश्चितच योगेश केदारजी आत्ता जरी व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत येत असले तरी हे तेच योगेश केदार आहेत ज्यांनी मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून गावच्या गावं महाराष्ट्रामध्ये अगदी सुरुवातीला पालथी घातली होती. एक युवा चेहरा म्हणून अनेक समाजाचा पाठिंबा सुद्धा याच ॲडव्होकेट योगेश केदार यांना मिळाला देखील होता. दादा, तुम्ही आज एक फेसबुक पोस्ट केलेली आहे, जी फेसबुक पोस्ट म्हणजे ज्याला समजली त्यातून त्याचे वेगवेगळे विविध अर्थ निघताना पाहायला मिळतात की हा जो आझाद मैदानावरचा पराभव आहे तो लाखो लढणाऱ्या मराठा सैनिकांचा नाहीये तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे, कारण आम्ही कुठेतरी वाटाघाटी करण्यात कमी पडलो. ही भावना तुमची नेमकी का झाली? नाही, आज महाराष्ट्रात उघड आहे ना, माझ्या मराठा जातीतले माणसं 1 इंचात हालायला तयार नव्हते. तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस आमची रसद तोडली होती ना सरकारने, सगळे कॅन्टीन बंद केले होते, हॉटेल बंद केले होते, आम्ही आव्हान केलं. पहिला आव्हान करणारा माणूस सुद्धा मी आहे. परवानगी घेणारे पहिल्यांदा केलं त्यापैकी मी आहे. परवानगी घेण्यापासूनच्या भूमिका सहभागी आहे. आम्ही आव्हान केलं. आमच्या गावच्या माता भगिनींनी भाकरी थापायला चालू केलं. अरे आमचे योद्धे मैदानात आहेत, रणांगणात लढाई सुरू आहे. आमच्या मुली सुद्धा त्या लढाईत तयार असं उतरल्या होत्या. सामान्यातला सामान्य म्हातारा शेतकरी सुद्धा म्हणत होता की माझे लेकरं तिथं लढायला लागलेत रे. आणि आम्ही मांडणी करत होतो, पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं पानिपत झालं कारण रसद तुडली. रसद पोचवा, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आम्हाला रसद पोचली. आम्ही अजून 1-2 महिने जरी बसला असतो ना आणि सगळ्या मुंबईला खाऊ घातलं, एवढं रसद आमच्या तिथं पोचवली. आमच्या समाजानं लढायला कमी केलं नाही. रस्त्यावर जे तरुण होते ना, शांततेच्या मार्गाने असं रस्त्यावर बसलेले होते. पोलिसांना जर पोलिस काढायला आले तर त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा नाचत होते. मराठ्यांच्या पोरांनी कायदा न हातात घेता सरकारला म्हणजे गुडघ्यावर आणलं होतं. तुम्हाला एक सांगतो, इतिहासात पहिल्यांदा असं घडामोड घडली होती. न्यायालयानं आम्हाला मैदान खाली करायला लावल्यानंतर गोची आमची झालेली नव्हती, आंदोलकांची गोची सरकारची झाली होती. कारण शेवटी हटवायचं काम सरकारला करावं लागलं, पोलीस यंत्रणेला. आमच्या केसाला जर धक्का लागला असताना महाराष्ट्रातले सगळे रस्ते बंद झाले असते. ह्या जगाच्या पाठीवर जी सगळ्यात मोठी व्यापारिक केंद्र असलेली मुंबई आहे, ही मुंबई थांबली असती आणि मनोजदादांच्या नेतृत्वात थांबली असती. लक्षात ठेवा. काही लोक म्हणाले की बाबा मनोजदादांना उठण्यासाठी हे त्यांचं हे केलंय तसं केलंय. मराठा हटू शकला नसता, दंगल वगैरे झाली नसती.
म्हणून त्या तळमळीतनं माझी एक भूमिका होती की अजून थांबू, थोडं थांबू. म्हणून त्या भावनेतनं मी बोललो. ट्रोलर लोकांना ते भावना समजली नाही समजली मला माहीत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये मी जे बोललो ते सत्य बोललो. मी जे बोललो कायद्याला धरून बोललो. मी वकील आहे. मी कायद्यात काय बसते काय नाही बसते हे सांगायला पाहिजे. ज्या क्षणाला मनोजदादाने विचारलं मी ते सांगणं माझी जबाबदारी होती. सांगतोय, मला जर विचारलंच नसतं त्यांनी तर मी आनंदानं त्या सगळ्यांच्यामध्ये गुलाल उधळत मी सुद्धा घराकडे गेलो असतो. का तर माझ्यावरती खापर फुटणार नव्हतं किंवा समाजाला ते पटल ना पटल हा तो प्रश्न होता, आमच्या नेतृत्वाचा प्रश्न होता. पण ज्या क्षणी मला सीनमध्ये आणलं गेलं मी माझ्या समाजाला फसवू शकत नव्हतो. मी माझ्या समाजाला कायदे काय आहेत कानून काय आहेत समजून सांगणार. आज ही शासन फसवायला लागले हे मी उघड उघड बोलतोय. ही सांगायची नैतिकता योगेश केदारमध्ये आहे. दादा त्या दिवशी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलं होतं असं एक मला मिळालेली माहिती आहे. त्यात क्रॉस तुम्हीच आजही पद्धतीने सांगू शकता. तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या अगदी पाया पडून तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतात की हे जे काही आहे सरकारकडनं पुन्हा धुळपेक केली जाते, सरकार आपल्याला फसवतंय. तर काय घडलं होतं त्या दिवशी ते? मी दादांच्या पाया पडलो. मी म्हणालो, दादा मला ही नीती ह्या लोकांची सरकारची नीती मला चांगली वाटत नाही. तुम्ही फार प्रामाणिकपणे अख्ख्या महाराष्ट्र इतिहासात पहिल्यांदा तुमचं असं व्हायलंय. तुमच्यासारख्या नेतृत्वामध्ये समाज जिंकण्याच्या वेशीवर आलेला आहे. अरे आपले पोरं रस्त्यावर वाटेल तर त्याग करायला तयार आहेत, जीव द्यायला तयार आहेत. सध्या आमच्यासारखे लोक तुम्हाला तुमच्या समोर छातीचा कोट करून उभा राहायला तयार आहेत. तुम्ही काळजी करायची नाही. पण सरकार फसवायला आपण लक्षात घ्या. गेम लक्षात ठेवली पाहिजे दादा. म्हणून मी रडलो अक्षरशः. त्यांच्या पाय पडले मी. बरं त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुझ्या पोटात बाहेर निघा तुम्ही असं केलं, मी हळूच निघालो आणि आम्ही तो GR बघितला. मंत्री स्टेजवर चढायच्या आधीच GR अपलोड झालेला. सगळं आधीच ठरवून आलं होतं मंत्र्यांनी. तरी आम्ही GR वाचला. त्यातनंही लक्षात आलं की ह्यात पात्र व्यक्तीचं आहेत, कुणबी नोंदी ज्याला आहेत, मराठा कुणबी मराठा आहेत. ते तर आधीच आहे ना. माझं मग दादांना मी तिथं म्हणलं की दादा आता ऐकणार नाहीत. मग काय केलं पाहिजे. हायकोर्टाच्या काही ज्येष्ठ वकिलांना मी विनंती केली, पाया पडलो. त्यांना म्हणालो की दादांना जाऊन समजावून सांगा, अहो हे फसवायला लागलेत आपल्याला. त्यांनी वाचलं. 3 4 वाटलं ते वाचलं. मग ते म्हणाले की अरे नाही फसवायला लागले योगेशराव, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हां माझे सगळे सिनियर ॲडव्होकेट होते, 30 वर्ष सर्व्हिस असलेली. पण मी मला जावा ना दादाला सांगा राव. पण त्या वकिलांनी काय म्हटले, आम्ही जाणार नाही. हा माणूस तुमचा अपमान करत असेल तुम्ही दररोज राहणार. आमचं नाव आमची तपस्या आहे आमच्या क्षेत्रात. आम्ही जाणार नाही. ते तुमचे एका वकिलांना पाया पडून तयार झाले. ते म्हणले की मी खरं सांगायला तयार आहे, मी जातो. मग मी स्टेजचे पैसे घेऊन गेलो. त्यांच्या अक्षरशः मी बुटाचे लेस काढल्यात. लेस बुटं त्यांना वागता येत नव्हतं, जाड होती थोडीशी. मी खाली वाकलं, त्यांचे पायाचे बुटं काढले, लेस काढली, ते बुटं व्यवस्थित पायातनं ओढून काढले, खाली ठेवलं. मी त्यांचे पाय धरून विनंती केली, दादा साहेब सर प्लीज मनोज दादांना सांगा हो, 2दा फसवणूक व्हायला नको आहे. मागच्या वेळेस फसवणूक झाली, गाड्यात आमचं हास्य झालं हो. सरकार फसवायला लागले, मनोज दादाला समजावून सांगा, माझी प्लीज विनंती आहे. त्या बिचाऱ्याने गेलं, काय झालं माहीत नाही. मी स्टेज वर उभा होतो. मनोज दादाने मला बघितलं. ते मला उतर खाली नाही गायला, खाली काढा. मी स्वतःहून आलो होतो. तिथं शिवेंद्रराजे आले. मी शिवेंद्र बाबांना म्हणालो की बाबा खरंच तुम्ही बदलाव करणार आहे का ह्याच्यात. शिवेंद्र बाबा म्हणले, योगेशराव तुमची मला भूमिका पटली आहे, तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मी सांगतो जबाबदारीनं, छत्रपती आहे, मला शब्द माघार घेता येईल. जे काही ठरले, जे काही ठरवायचं आहे ते आता ठरवा. ह्या गोष्टीला तुम्ही अमान्य सुद्धा करू शकताय. तुमच्या आंदोलकांकडे ती संधी आहे, अमान्य करा. मी म्हणणार नाही की ह्यात पुन्हा सगळं होईल. जे असं होईल त्यातच ह्याच लेवलला राहणार आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. मग मी म्हणालो की मराठवाड्याचा, साताऱ्याचा. अहो आज सगळ्या लोकांना कळायला लागले योगेश केदार जाग्यात जे बोलला त्याला आज जज लोक सुद्धा मान्यता द्यायला लागले, मोठमोठे ॲडव्होकेट सुद्धा मान्यता द्यायला लागले, अभ्यासक म्हणायला लागले. आणि माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना लक्षात आले की 8,500 गावापैकी 1,500 गावांमध्ये कुणबी नोंदी आहेत. हां त्याच लोकांना कुणबी मिळणार आहेत आणि त्याला ह्याचा काही उपयोग नाही ह्या कायद्याचा. जे उरलेले 7,000 गाव आहेत ज्याच्यात कुणबीची नोंदच नाही किती बघितलं तरी, अशा लोकांना आरक्षणाचा लाभच मिळणार नाही. ह्या बरं ज्या कुणबीच्या नोंदी निघालेल्या आहेत आमच्या मराठवाड्यात 47,000, ते मनोजच्या आंदोलनाचं यश आहे ना. पण ते आत्ताचं नाही, ते शिंदे साहेबांच्या काळामध्ये जी एकनाथ शिंदे म्हणजे शिंदे साहेबांनी जी शिंदे समिती नेमली होती, न्यायमूर्ती शिंदे समिती, त्या समितीने त्या नोंदी शोधलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्टिफिकेशनला प्रयत्न लोकांनी केलेला होता. त्या 47,000 नोंदी सापडल्यावर आज ॲप्लिकेशन करून 2,37,000 आमच्या नोंदी मिळाल्या, म्हणजे सर्टिफिकेट घेतले. पण त्यापैकी फक्त आणि फक्त 5,000 लोकांना व्हॅलिडिटी झाले. ज्याची व्हॅलिडिटी आहे तोच ओबीसी ना कायद्याच्या दृष्टीनं. 5,000 आहेत.
ह्याच्या आधी सरकारनं दिशाभूल केली होती की मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या, मला 58 लाख नोंदी मिळाल्या. हां सर फसवायला लागले, हे उघड दिसलं. मी दादांना तेच समजावून सांगायला लागलो, दादा आपलं हे मांडणी चुकायला लागले, गणित व्हायला, हे तुम्हाला फसवायला लागलेले. माझं काम होतं ते मी केलं. समाजाला आता कळायला लागलं की बाबा ज्यांना आमच्या नोंदीच नाहीत पूर्वाश्रमीच्या लोकांच्या नाही. आणि योगेश केदार साहेब बोलाल ते खरं आहे. वकील साहेबांनी काही हाराकिरी केलेलं नाही, त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेलं नाही, समाजाशी गद्दारी केलेलं नाही. हे जे आकांक्षित आणि लोक आहेत मराठ्यातले, कळते लोक आहेत, जाणते लोक आहेत, त्यांना कळाले आत्ता सध्या. आणि काही लोक जे ग्रामीण भागातले आहेत त्यांनाही 2 दिवसात कळेल, 4 दिवसात कळेल. आणि ज्यांना काय कळून घ्यायचंच नाही, ट्रोलर्स आहेत, पेड ट्रोलर्स असतात, त्याला टीकाच करायचं, त्याला मी काय थांबू शकत नाही. निश्चितच ते होते ॲडव्होकेट योगेश केदार, ज्यांनी स्पष्टपणे अशी भूमिका मांडलेली आहे की मी माझ्याकडे जे काम दिलेलं होतं ते काम मी प्रामाणिकपणे पार पाडलं. ज्यांना समजलं ते समजून घेत आहेत, ज्यांना समजत नाही आहे ते पेड ट्रोलर्स माझ्यावर टीका करत राहतील, त्यांनी ती टीका करत राहावी. मी माझं काम केलं आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.